पाकिस्तानातून आलेली एखादी व्यक्ती भारतात राहू शकते, भारतीय होऊ शकते, मग उत्तर भारतातून आलेली एखादी व्यक्ती मराठी का होऊ शकत नाही असा सवाल केलाय कृपाशंकर सिंग यांनी। खरं तर उत्तर भारतीय महापौर हवा असं म्हणत कृपाशंकर सिंग यांनी मराठी विरुद्ध अमराठी या वादाला सुरुवात केली होती आणि आता हे वक्तव्य करत कृपाशंकर सिंग यांनी या वादाचा दुसरा अंक सुरू केलेला आहे। त्यातच मराठी विरुद्ध अमराठी या लढाईमध्ये कशी लढाई लढायची याबाबत राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना काही टिप्स दिलेल्या आहेत। आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मीरा भाईंदर मधला हा पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी राडा। म्हणजे हा झालेला जो प्रकार आहे, एक माणूस तक्रार करायला येतो आणि त्याला इथे 2-2.5 तास बसून ठेवतोय, योग्य आहे का? तुम्हाला योग्य वाटतंय का? हा अधिकारी आहे ना, स्टेशन मास्तर आहे ना, यांनी काय केलं पाहिजे? तक्रार करायची, तक्रार लिहून घेतलं पाहिजे आणि ठीक आहे जाऊ। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही लढाई आणखी जोरदार पेटली आहे। 30 डिसेंबरला भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठीत उद्घोषणा झाली नाही। जिगर पाटील या तरुणानं या संदर्भात स्टेशन मास्टरला जाब विचारला। तक्रार वही मागितल्यावर स्टेशन मास्टर विपिन सिंग संतापले। मराठी नहीं है तो क्या करेगा, थांब तुला दाखवतो अशी धमकीही दिली। तक्रार केल्याच्या गुन्ह्यासाठी जिगर पाटीलला 3 तास डांबून ठेवलं। टीसीला बोलावून मराठी तरुणाला 260 रुपयांचा दंड ठोठावला। मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय करणार असं वक्तव्य कृपाशंकर सिंहांनी केल्यानंतर वातावरण अधिक तापलंय। कृपाशंकर सिंहांवर आता ठाकरेंचे नेते तुटून पडलेत। संभव बनेगा ना, बनाएंगे ना, हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना, हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का, आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे। ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं डोक्यावर, खतम करून टाकायचं। राऊत स्वतः पोपटलाल आहेत, गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार। आम्ही भाषिकवाद, प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही। पण संजय राऊत आणि उभाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता? मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे, हे महाराष्ट्रानं बघितलंय। मीरा भाईंदर आणि मुंबईचा महापौर मराठी की अमराठी या वादात नितेश राणे यांनीही आता उडी घेतली आहे। पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं, तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच ह्या लोकांनी घेतलेली दिसते। पण एक तुम्हाला विश्वासाने सांगतो, कोणी कितीही बोंबलून दे, मुंबईचा महापौर जसा आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय, हा मराठीत होणार, हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार। महापौर मराठी अमराठी हा वाद तापल्यावरही कृपाशंकर सिंह काय म्हणतायत पहा। हे पूर्णपणे विषयांतर करतात। विषय काहीच नव्हता। 10 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये एक उत्तर भारतीय मोर्चेचे कार्यक्रम आणि ते स्नेहसंमेलन होता। असा बोलता बोलता बोलले आता मतलब महापौर मीरा भाईंदरचे कधी मतलब उत्तर भारतीय समाज पण झाला पाहिजे। तो नगरसेवक तर निवडून आला, महापौर असा थोडं डायरेक्ट इलेक्शन नाही ना महापौरच्या की कोणी उभा राहू शकतं, एवढंच महापौर आणा। मराठी विरुद्ध अमराठी या लढाईसाठी राज ठाकरेंनी उमेदवारांकडून खास तयारी करून घेतली आहे। मुंबईतल्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। त्यामध्ये राज ठाकरेंनी उमेदवारांना सूचनाही दिल्या। तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशांचं आमिष दाखवलं जाईल, आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे। मला अनेक ऑफर आल्या, मी पळवून लावल्या। प्रत्येक बूथला आपली 10 माणसं उभी करा, बोगस मतदान व्हायला नको, सतर्क रहा, बोगस मतदार दिसल्यास तिथेच पटकावून काढा। मराठी अमराठी ही लढाई आता दिवसेंदिवस आणखी धारदार होणार आहे, कारण मराठी विरुद्ध अमराठी हेच महापालिका निवडणुकीचं गेम चेंजर ठरणार आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।